नमो भगवते वासुदेवाय. अथ तृतीय अध्याय. सतीचा पित्याकडे यज्ञोत्सवात जाण्यासाठी आग्रह. मैत्रेय म्हणतात, अशा प्रकारे ते शश्वर जामता आपापसात वैर करीत असतानाच पुष्कळ काळ निघून गेला. जेव्हा ब्रह्मदेवांनी दक्षाला सर्व प्रजापतींचा अधिपती नियुक्त केले तेव्हा तर त्याचा गर्व आणखीनच वाढला. त्याने भगवान शंकर आदी ब्रह्मनिष्ठांना यज्ञभाग न देता त्यांचा तिरस्कार करत प्रथम वाजपेय यज्ञ केला आणि नंतर बृहस्पतीस्तव नावाच्या महायज्ञाला आरंभ केला. त्या यज्ञोत्सवात सर्व ब्रह्मर्षी, देवर्षी, पितर, देव इत्यादी आपापल्या पत्नीसहित आले. तेव्हा दक्षांनी त्या सर्वांचे स्वागत केले. त्यावेळी आकाशमार्गाने जाताना देव आपापसात त्या यज्ञाची चर्चा करीत होते. त्यांच्या तोंडून दक्षकुमारी सतीने आपल्या पित्याच्या घरी होणाऱ्या यज्ञाची गोष्ट ऐकली. तिने पाहिले की आपले निवासस्थान असलेल्या कैलास पर्वताजवळ सर्व बाजूंनी गंधर्व आणि यक्ष यांच्या सुंदर पत्न्या झगमगणारी कुंडले आणि हार घालून खूप नटून थटून आपल्या पतींच्या सह विमानात बसून त्या यज्ञोत्सवाला जात आहेत. त्यामुळे तिलाही मोठी उत्सुकता निर्माण झाली आणि ती आपले पती भगवान भूतनाथांना म्हणाली. सती म्हणाली, हे वामदेव, यावेळी आपले शश्वूर दक्ष प्रजापतींकडे फार मोठा यज्ञोत्सव चालू आहे असे मी ऐकले आहे. पहा, या सर्व देवता तिकडे जात आहेत. आपली इच्छा असेल तर आपणही जाऊ. यावेळी आपल्या आप्तांना भेटण्यासाठी माझ्या बहिणीसुद्धा आपापल्या पतींसह तिथे अवश्य येतील. मलाही असे वाटते की आपल्याबरोबर तेथे जाऊन मातापित्यांनी दिलेले दागिने, कपडे इत्यादी भेटी स्वीकाराव्यात. तेथे आपल्या पतीसह आलेल्या बहिणी, मावश्या आणि प्रेमळ माता यांना पाहण्यासाठी बऱ्याच दिवसापासून मी उत्सुक आहे. हे कल्याणमय. याखेरीज तेथे महर्षींनी आरंभलेला श्रेष्ठ यज्ञसुद्धा पाहावयास मिळेल. हे अजन्मा प्रभो, आपल्या सेवेने, आपल्या मायेने रचलेले हे परम आश्चर्यमय त्रिगुणात्मक जग आपल्यातच भासत आहे. पण मी सामान्य स्त्री असल्यामुळे आपल्या स्वरूपाविषयी अनभिज्ञ आहे. म्हणून आपली जन्मभूमी पाहण्यासाठी मी उत्सुक आहे. हे जन्ममरण रहित नीलकंठ, पाहना, यात कितीतरी दक्षाशी संबंध नसलेल्या स्त्रियासुद्धा आपल्या पतींसह नटून थटून गटागटांनी तेथे जात आहेत. तेथे जाणाऱ्या या देवांगणांना राजहंसाप्रमाणे शुभ्र विमानांनी आकाशमंडल कसे सुशोभित झाले आहे. सूरश्रेष्ठ, अशा स्थितीत आपल्या पित्याकडे होत असलेल्या उत्सवाची बातमी ऐकून त्यांची कन्या तेथे जाण्यासाठी का बरे उतावळी होणार नाही. पती, गुरु, माता, पिता इत्यादी आपेष्टांच्या घरी न बोलवताही जाता येते. म्हणून देवा, आपण माझ्यावर प्रसन्न व्हावे. आपण माझी ही इच्छा अवश्य पूर्ण केली पाहिजे. आपण मोठे करुणामय आहात. म्हणून तर परमज्ञानी असूनसुद्धा आपण मला आपल्या अर्धांगीचे स्नान दिले आहे. आता माझ्या या विनंतीकडे लक्ष देऊन मला अनुग्रहित करावे. मैत्रेय म्हणतात, आपल्या प्रिय सतीने या प्रकारे प्रार्थना केल्यावर आत्मीयांचे प्रिय करणाऱ्या भगवान शंकरांना दक्ष प्रजापतींच्या त्या सर्व प्रजापतींच्या देखत बोललेल्या मर्मभेदी दुर्वचन रूप बाणांचे स्मरण झाले. तेव्हा ते हसून म्हणाले. श्री भगवान म्हणाले, हे सुंदरी, तू जे म्हणालीस की आपल्या बंधुजनांकडे न बोलवताही जाता येते ते योग्यच आहे. परंतु जेव्हा त्यांची दृष्टी अतिशय प्रबळ देहाभिमानाने उत्पन्न झालेल्या मद आणि क्रोध यामुळे द्वेषयुक्त नसेल तेव्हाच. विद्या, तप, धन, सदृढ शरीर, तारुण्य आणि उच्च कुल हे 6 सत्पुरुषांचे गुण आहेत. परंतु नीच पुरुषांमध्ये हेच अवगुण होऊन जातात. कारण या गुणांमुळे त्यांचा अभिमान वाढतो आणि त्यांची दृष्टी दोषयुक्त होते. त्यामुळे विवेक शक्ती नष्ट होते. याच कारणांमुळे ते महापुरुषांचा प्रभाव जाणू शकत नाहीत. म्हणूनच जे आपल्याकडे आलेल्यांना कुटील बुद्धीने भुवया चढवून रागाने पाहतात त्या चंचल मनाच्या लोकांच्या घरी केवळ बांधव समजून जाणे बरे नव्हे. आपल्या कुटील बुद्धी स्वजनांच्या कठोर वचनांनी जशी व्यथा होते तशी शत्रूच्या बाणांनी घायल झाल्यानेही होत नाही. कारण बाणांनी शरीर छिन्नभिन्न झाल्यावर ग्लानीमुळे झोप येते. परंतु स्वजनांच्या कुटील वाक्यांनी मर्मस्थानी आघात झाल्याने मनुष्य रात्रंदिवस बेचैन राहतो. हे सुंदरी, परमोच्च पदावर चढलेल्या दक्ष प्रजापतीला आपल्या कन्यांमध्ये तू सर्वात जास्त प्रिय आहेस हे मी जाणतो. तथापि माझ्या संबंधामुळे तुला आपल्या पित्याकडून मान मिळणार नाही. कारण त्याचा माझ्यावर अतिशय राग आहे. जीवांच्या चित्तवृत्तीचे साक्षी असणाऱ्या अहंकारशून्य महापुरुषांच्या पारमार्थिक समृद्धीला पाहून ज्यांच्या हृदयात संताप आणि इंद्रियांना व्यथा होते तो पुरुष त्यांचे पद सहजतया प्राप्त करू शकत नाही. दैत्य श्रीहरींचा जसा द्वेष करतात तसाच ते माझा मत्सर करतात, तसेच ते त्यांचा मत्सर करतात. हे प्रिये, सामोरे जाणे, नम्रता दाखवणे, प्रणाम करणे इत्यादी क्रिया ज्या लोकव्यवहारामध्ये
केल्या जातात त्याच तत्त्वज्ञानांच्या द्वारा फार चांगल्या रीतीने केल्या जातात. ते अंतर्यामी रूपाने सर्वांच्या अंतःकरणात असलेल्या परमपुरुष वासुदेवालाच प्रणाम इत्यादी करतात. देहाभिमानी पुरुषांना करीत नाहीत. विशुद्ध अंतःकरणाचे नावच वसुदेव आहे, कारण तेथेच भगवान वसुदेवांचा प्रत्यक्ष अनुभव येतो. त्या शुद्ध चित्तात असणाऱ्या इंद्रियातील भगवान वासुदेवांनाच मी नमस्कार करतो. म्हणून हे प्रिय, ज्याने प्रजापतीच्या यज्ञात माझा काहीही अपराध नसताना कटुवाक्यांनी तिरस्कार केला होता, तो दक्ष जरी तुला शरीर देणारा तुझा पिता असला तरी माझ्याशी शत्रुत्व असल्यामुळे तू त्याला किंवा त्याच्या अनुयायांना पाहण्याचा सुद्धा विचार करू नकोस. तू माझे न ऐकता तेथे जाशील तर तुझे त्यात हित होणार नाही. कारण जेव्हा एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीचा आपल्या आप्तजनांकडून अपमान होतो तेव्हा तो तात्काळ त्याच्या मृत्यूचे कारण होतो. अध्याय 3 समाप्त. आता 4था अध्याय. सतीचा अग्निप्रवेश. मैत्रेय म्हणतात, एवढे बोलून भगवान शंकर स्तब्ध बसले. त्यांनी पाहिले की दक्षाकडे जाऊ दिल्याने किंवा जाण्यास मनाई केल्याने दोन्ही बाबतीत सती प्राणत्याग करण्याची शक्यता आहे. इकडे सती एकदा बंधुजनांना पाहण्यासाठी जाण्याच्या इच्छेने बाहेर येई तर कधी भगवान शंकर रुष्ट होतील या शंकेने परत फिरत असे. अशा प्रकारे कोणताही एक निर्णय घेऊ न शकल्याने तिची मनस्थिती द्विधा झाली. बंधुजनांना भेटण्याच्या इच्छेत बाधा आल्याने ती अतिशय विमनस्क झाली. स्वजनांच्या स्नेहाने तिचे हृदय भरून आले आणि डोळ्यात अश्रू येऊन अत्यंत व्याकुळ होऊन ती रडू लागली. तिचे शरीर थरथर कापू लागले आणि ती पुरुषोत्तम भगवान शंकरांच्याकडे अशी रागाने पाहू लागली की जणू त्यांना भस्म करून टाकेल. शोक आणि क्रोधाने तिचे चित्त बेचैन करून टाकले. स्त्री स्वभावानुसार तिची बुद्धी चालनासी झाली. ज्यांनी प्रेमाने आपले अर्धे अंग तिला दिले होते त्या सत्पुरुषांना प्रिय असलेल्या भगवान शंकरांना सोडून सुस्कारे टाकीत ती आपल्या मात्यापित्यांच्या घरी निघाली. सती तावातावाने एकटीच निघालेली पाहून श्री महादेवांचे मनोगत ओळखून मणिमान, मध इत्यादी हजारो शिवगण नंदीला पुढे घालून आणि यक्षांना बरोबर घेऊन मोठ्या वेगाने निर्भयपणे तिच्या पाठोपाठ निघाले. त्यांनी सतीला नंदीवर बसवले. मैना, चेंडू, आरसा आणि कमळ ह्या मनोरंजनाच्या वस्तू तिला दिल्या. शुभ्र छत्र, चामरे, माळ इत्यादी राजचिन्हे बरोबर घेतली आणि नगारे, शंख, बासरी आणि इत्यादी वाद्ये वाजवत ते तिच्याबरोबर चालू लागले. त्यानंतर सती यज्ञमंडपात पोहोचली. तेथे मंत्रपठण करणाऱ्या ब्राह्मणांमध्ये मोठ्याने मंत्र म्हणण्याची जणू स्पर्धा लागली होती. सगळीकडे ब्रह्मर्षी आणि देव विराजमान झाले होते. तसेच इकडे तिकडे माती, लाकूड, लोखंड, सोने यांची पात्रे व दर्भासने, हरिणाजिने इत्यादी आसने होती. तेथे पोचल्यावर पित्याने सतीची अवहेलना केली. ते पाहून यज्ञकर्त्या दक्षाने भीतीने सतीची माता आणि बहिणींशिवाय दुसऱ्या कोणीही तिचा आदर केला नाही. तिची माता आणि बहिणी यांनी मात्र प्रेमाने सद्गतीत होऊन सतीला आदराने मिठ्या मारल्या. परंतु पित्याकडून अनादर झाल्यामुळे सतीने बहिणींनी केलेला कुशल प्रश्नसहित प्रेमपूर्ण वार्तालाप, माता आणि मावश्या यांनी सन्मानपूर्वक दिलेल्या भेटी तसेच सुंदर आसन इत्यादींचा स्वीकार केला नाही. सर्व लोकेश्वरी देवी सतीचा तर यज्ञमंडपात अनादर झालेला होताच, तिला असेही दिसले की त्या यज्ञात भगवान शंकरांच्यासाठी यज्ञभाग न देऊन तिच्या वडिलांनी त्यांचा अपमान केलेला आहे. हे पाहून तिच्या अंगाचा चिळपापड झाला. त्यावेळी असे वाटत होते की ती आपल्या रागाने संपूर्ण लोक भस्म करून टाकेल. कर्ममार्गाच्या अभ्यासामुळे गर्व झालेला दक्ष शंकरांचा द्वेष करीत आहे असे पाहून भूतगण त्याला मारण्यासाठी उद्युक्त झाले. तेव्हा सतीने त्यांना आपल्या प्रभावाने आवरले आणि सर्वांच्या समक्ष अडखळणाऱ्या शब्दात ती पित्याची निर्भसना करू लागली. श्रीदेवी म्हणाली, या संसारात भगवान शंकरांपेक्षा कोणीही मोठा नाही. ते सर्व देहधारण करणाऱ्यांचा प्रिय आत्मा आहे. त्यांना कोणी प्रिय नाही की कोणी अप्रिय नाही, म्हणून त्यांचे कोणाही प्राण्यांशी वैर नाही. ते सर्वांचे कारण आणि सर्वरूप आहेत. त्यांना विरोध करणारा आपल्याशिवाय दुसरा कोण आहे? हे द्विजवर, आपल्यासारखे लोक दुसऱ्यांच्या गुणांमध्ये दोष पाहतात, परंतु कोणी साधू पुरुष असे करीत नाही. जे लोक दुसऱ्यांच्या थोड्याशा गुणांनाही मोठे समजतात ते सर्वात श्रेष्ठ होत. आपण अशा महापुरुषांनाच दोष दिलेला आहे. दुष्ट लोक या शवरूप जडशरीरालाच आत्मा मानून ईर्षेने नेहमी महापुरुषांची निंदा करतात. यात काही आश्चर्य नाही, कारण महापुरुष त्यांनी केलेल्या निंदेकडे लक्ष देत नाहीत, परंतु त्यांच्या चरणांची धूळच अशांचा हा अपराध सहन न करून त्यांचे तेज नष्ट करते. म्हणून असे कार्य त्या दुष्ट पुरुषांना शोभून दिसते. ज्यांचे शिव हे 2 अक्षरी नाव प्रसंगवशात एकदा जरी मुखातून निघाले तरी ते मनुष्याचे सर्व पाप तत्काळ नष्ट करते. आणि अहो, ज्यांच्या आज्ञेचे कोणीच उल्लंघन करू शकत नाही त्या पवित्र कीर्तिमंगलमय भगवान शंकरांचाच अमंगळ असे तुम्ही द्वेष करीत आहात.
अहो महापुरुषांचे मनरूपी मधुकर ब्रह्मानंदमय रसाचे पान करण्याची इच्छेने ज्यांच्या चरणकमलांचे नित्य सेवन करतात आणि ज्यांचे चरणाविंद सकाम पुरुषांना त्यांचे इष्ट भोगही देतात, त्या विश्वबंधू भगवान शिवांशी आपण वैर करीत आहात. हे केवळ नावाचे शिव आहेत, वास्तविक ते अशिव अमंगळ आहेत ही गोष्ट आपल्याशिवाय दुसरे कोणी मानत नाहीत. नाहीतर जे भगवान शिव स्मशानभूमीतील प्रेतांच्या मुंडक्याच्या माळा, चितेतील भस्म आणि हाडे अंगावर घालून अस्ताव्यस्त जटा पसरून भूतपिशाचांच्या बरोबर स्मशानात निवास करतात, त्यांच्याच चरणावर पडलेले निर्माल्य ब्रह्मदेवादी देवांनी आपल्या शिरावर का धारण केले असते? जर बेताल माणूस धर्ममर्यादांचे रक्षण करणाऱ्या आपल्या पूजनीय स्वामींची निंदा करेल आणि आपल्यास त्याला दंड देण्याची शक्ती नसेल तर त्याने कान बंद करून तेथून निघून जावे आणि शक्ती असेल तर त्याला ताकदीने पकडून ती बकवास करणारी अमंगळ दुष्ट जीभ छाटून टाकावे, किंबहुना आपले प्राणसुद्धा द्यावेत. हाच धर्म आहे. आपण भगवान निळकंठांची निंदा करणारे आहात, म्हणून आपल्यापासून उत्पन्न झालेले हे शरीर मी आता ठेवू इच्छित नाही. चुकून जरी एखादी अयोग्य वस्तू खाल्ली गेली तर ओकारी करून ती काढून टाकल्यामुळेच मनुष्याची शुद्धी होते असे म्हटले जाते. जो महामुनी नेहमी आपल्या स्वरूपातच रममाण झालेला असतो त्याला वेदांची निषेधमय वाक्ये मुळीच लागू होत नाहीत. जसा देव आणि मनुष्यांच्या राहण्याचा नियमांमध्ये फरक असतो आणि तसा ज्ञानी व अज्ञानी यांच्या व्यवहारात फरक असतो. यासाठी आपल्याच धर्माप्रमाणे वागणाऱ्याने दुसऱ्याच्या मार्गाची निंदा करू नये. प्रवृत्ती यज्ञयाग इत्यादी आणि निवृत्ती शमदम इत्यादी अशी दोन्ही प्रकारची कर्मे योग्य आहेत. वेदांमध्ये त्यांचे रागी आणि विरागी असे 2 प्रकारचे वेगवेगळे अधिकारी सांगितले आहेत. ती कर्मे परस्पर विरोधी असल्याकारणाने दोन्ही प्रकारच्या कर्मांचे अनुष्ठान एकाच वेळी एकाच पुरुषाकडून होणे शक्य नाही. भगवान शंकर तर परब्रह्म परमात्मा आहेत. त्यांना या दोन्हीपैकी कोणतेच कर्म करण्याची आवश्यकता नाही. तात आमचे ऐश्वर्य अव्यक्त आहे. आत्मज्ञानी महापुरुषच त्यांचे सेवन करू शकतात. आपल्याजवळ ते ऐश्वर्य नाही आणि यज्ञातील अन्नाने तृप्त हो प्राणपोषण करणारे यज्ञशाळांतील कर्मठ त्यांची प्रशंसा करीत नाहीत. आपण भगवान शंकरांचा अपराध करणारे आहात, म्हणून आपल्या शरीरापासून उत्पन्न झालेल्या निंद्य देहाला ठेवून मी काय करू? आपल्यासारख्या दुर्जनांशी संबंध असल्याची मला लाज वाटते. जो महापुरुषांचा अपराध करतो त्याच्यापासून होणाऱ्या जन्माचाही धिक्कार असो. ज्यावेळी भगवान शिव आपल्याशी माझा संबंध दाखविताना थट्टेने मला दाक्षायणी दक्षकुमारी या नावाने पुकारतील, तेव्हा थट्टेऐवजी मला ते लज्जास्पद वाटेल आणि खेद होईल. म्हणून त्या अगोदरच मी आपल्या अंगापासून उत्पन्न झालेल्या या शवतुल्य देहाचा त्याग करीन. मैत्रेय म्हणतात, हे शत्रुंजय विदुरा, त्या यज्ञमंडपात दक्षाला एवढे बोलून सतीने मौन स्वीकारले आणि उत्तर दिशेकडे ती जमिनीवर बसली. पिवळे वस्त्र परिधान केलेल्या तिने आचमन करून डोळे बंद करून ती योग मार्गात प्रविष्ट झाली. तिने आसन स्थिर करून प्राणायामाने प्राण आणि अपानाला एकरूप करून नाभीचक्रामध्ये स्थिर केले. नंतर उदान वायूला नाभीचक्रातून वर आणून हळूहळू बुद्धीसह हृदयात स्थापन केले. त्यानंतर पूज्य सतीने त्या हृदयस्थित वायूला कंठमार्गाने भ्रुकुटीच्या मध्ये आणले. अशा प्रकारे ज्या शरीराला महापुरुषांना सुद्धा पूजनीय भगवान शंकरांनी कित्येक वेळा मोठ्या आदराने आपल्या मांडीवर बसवले होते, त्याचा दक्षावरील रागाने त्याग करण्याच्या इच्छेने महामनस्वती सतीने आपल्या संपूर्ण अंगामध्ये वायू आणि अग्नीची धारणा केली. आपले पती जगद्गुरू भगवान शंकरांच्या चरणकमल मकरांधाचे चिंतन करीत सतीने इतर विचार सोडून दिले. त्यामुळे सर्वथा निर्दोष झालेले तिचे शरीर ताबडतोब योगाग्नीने जळून गेले. त्यावेळी तेथे आलेले देव ऋषी आदींनी जेव्हा हे महान आश्चर्य पाहिले तेव्हा आकाशात आणि पृथ्वीवर सगळीकडे हाहाकार माजला. ते म्हणू लागले, अरे रे, दक्षाच्या दुर्वर्तनाने रागावून महादेवांच्या प्राणप्रिय सतीने प्राणत्याग केला. पहाना, सर्व चराचर जीव या दक्ष प्रजापतीची संताने आहेत, तरीसुद्धा याने केवढे दुष्कर्म केले. याची कन्या शुद्ध हृदया सती नेहमीच सन्मानासाठी पात्र होती, परंतु याने तिचा अनादर केल्यामुळे तिने प्राणांचा त्याग केला. हा फारच अहंकारी आणि ब्रह्मद्रोही असल्याने याची सगळीकडे मोठीच अपकीर्ती होईल. जेव्हा याची कन्या याने आपल्या अपराधामुळे प्राणत्याग करावयास तयार झाली तेव्हासुद्धा शंकरांचा द्रोह करणाऱ्या याने तिला अडवले नाही. ज्यावेळी सर्वजण असे बोलत होते त्याचवेळी शंकरांचे गण सतीचा हा अद्भुत प्राणत्याग पाहून शस्त्रास्त्रे घेऊन दक्षाला मारण्यासाठी उठून उभे राहिले. त्यांच्या आक्रमणाचा आवेश पाहून भगवान भृगूंनी यज्ञात विघ्न उत्पन्न करणाऱ्यांचा नाश करण्यासाठी अपहत रक्ष या मंत्राचे उच्चारण करीत
दक्षिणाग्नीमध्ये आहुती दिली. अर्धवी भृगूने आहुती टाकतात यज्ञकुंडातून ऋभू नावाचे हजारो तेजस्वी देव प्रगट झाले. यांनी आपल्या तपप्रभावाने चंद्रोलोक प्राप्त केला होता. त्या ब्रह्मतेच्या तेज संपन्न देवतांनी जळत्या लाकडानिशी जेव्हा आक्रमण केले तेव्हा सर्व गुह्यक आणि प्रथमगण इतस्तता पळाले. अध्याय 4 समाप्त.